नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अमृता. स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. राज्य विधिमंडळात आजचा दिवस ठरणार ऐतिहासिक. विधान परिषदेच्या सभापतींच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावरती आज मतदान. शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष. मेट्रो 3 प्रकल्पाबाबत आज गिरगाव स्थानिक आणि MMRC अधिकारी यांच्यात खुली चर्चा. MMRCच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका मवाळ. विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. नागपुरात गारपीट. नाशिकमध्ये गारपिटीने द्राक्ष, गहू, कांदा पीक पाण्यात. सामाजिक बहिष्कारासारखे अन्यायकारक निर्णय घेणाऱ्या वैदू जात पंचायतीला अखेर मूठमाती. डॉक्टर दाभोलकरांनी सुरू केलेल्या जात पंचायतीच्या विरोधी लढ्याला मोठं यश. राहुल गांधींवर पाळत प्रकरणी आज संसदेत जोरदार गदारोळाची शक्यता. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा करण्याची JDUची नोटीस. लाहोरमधल्या 2 चर्चवर आत्मघातकी हल्ले. 15 जणांचा मृत्यू तर 80 जण जखमी. जमातुल अहरार या दहशतवादी गटाने स्वीकारली जबाबदारी. आणि FIH वर्ल्ड हॉकी लीग भारताच्या मुलींनी जिंकली. फायनलमध्ये पोलंडचा केला 3-1 ने पराभव. वंदना, राणी आणि ऋतूने केले 1-1 गोल. पाहूयात आता महत्त्वाच्या 50 घडामोडी थोडक्यामध्ये. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावरती आज मतदान होईल. राष्ट्रवादी काँग्रेसने हा अविश्वास प्रस्ताव आणलाय. राष्ट्रवादीच्या या अविश्वास प्रस्तावाबाबत भाजपने अनुकूल भूमिका घेतली आणि त्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठी राष्ट्रवादीला 40 मतांची गरज आहे. त्यांच्याकडे 28 मतं आहेत तर भाजपकडे 12 मतं आहेत. शिवसेनेकडे 7 मतं आहेत. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते शिवसेनेच्या भूमिकेकडे. मेट्रो 3च्या प्रकल्पाबाबत आज गिरगावात स्थानिक रहिवासी आणि MMRCच्या अधिकाऱ्यांच्या दरम्यान खुली चर्चा होईल. मेट्रो 3मुळे गिरगावातल्या मराठी कुटुंबांचं विस्थापन होईल म्हणून उद्धव ठाकरेंनी याला विरोध दर्शवला होता. पण रविवारी MMRCच्या अधिकाऱ्यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली. स्थानिक रहिवाशांना विस्थापित होऊ देणार नाही, त्यांचं गिरगावातच पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिलंय. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात मवाळ भूमिका घेतली. आजच्या खुल्या चर्चेत रहिवाशांचं समाधान होणं गरजेचं आहे. त्यावेळीच आम्ही निर्णय घेऊ असं उद्धव यांनी स्पष्ट केलंय. नागपूरमध्ये रविवारी दिवसभर पाऊस पडत होता आणि मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. याचं प्रमाण इतकं जास्त होतं की काही ठिकाणी रस्ते अक्षरशः पांढरे झाले होते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होतं आणि शेतकरी संकटात सापडतात. तरी सरकार त्याची दखल घेत नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातले येवला तालुक्यातले संतप्त शेतकरी काल रस्त्यावर उतरले. या शेतकऱ्यांनी लासलगाव विंचूर मार्गावर रास्ता रोको केला आणि निफाडजवळ रेल रोकोही केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या रास्ता रोकोमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही सहभाग घेतला. या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. राज्यात सतत होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट ही वातावरणाच्या बदलामुळे होत असल्याने या संदर्भात अभ्यास करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सरकार गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्यात कमतरता करणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष, कांदा, गहू या पिकांचं नुकसान झालंय. शेतात जाऊन महाजन यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी त्वरित पंचनामे करायचे आदेश दिलेत. तसंच आणेवारीची पद्धत बदलण्याबाबत विचार करू असंही त्यांनी सांगितलंय. नवीन पीक विमा योजना आणणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलंय. चंद्रपूर शहराच्या अर्ध्या लोकसंख्येला इरई नदीतनं पाणी पुरवठा होतो. पण या नदीत वीज निर्मिती केंद्रातनं मोठ्या प्रमाणात राख सोडण्यात येते. त्यामुळे या नदीचं अस्तित्वच धोक्यात आलंय. त्यामुळे इरई नदी वाचवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 कार्यकर्त्यांनी नदीची साफसफाई केली. तसंच श्रमदान करून कच्चा बंधाराही बांधला.
राज्यातल्या वैदू समाजाने आपली जात पंचायत बंद करण्याचा निर्णय घेतलाय। श्रीरामपूरमध्ये जात पंचायतीचे मुख्य न्यायाधीश चंद्रबापू दासरयोगी यांनी हा निर्णय घेतलाय। या बैठकीत राज्यातले अध्यक्ष श्यामलिंग शिंदे यांच्यासह समाजातले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे आणि रंजना गवांदे हे देखील उपस्थित होते। यापुढे वैदू समाजाची जात पंचायत होणार नाही। जात पंचायतीने यापूर्वी बहिष्कार आणि वाळीत टाकण्याचे घेतलेले सगळे निर्णय आता रद्द ठरतील। वसई तालुक्यात चोरांनी धुमाकूळ घातलाय आणि पोलिसांवर विश्वास न राहिल्याने नागरिक आता स्वतःच कायदा हातात घेताना दिसतायत। वालीवमध्ये चोरीच्या संशयावरून नागरिकांनी एका 24 वर्षांच्या आरोपीला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। वसई तालुक्यात गेल्या 1.5 वर्षात चोरीच्या आरोपाखाली नागरिकांनी केलेल्या मारहाणीत 6 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। परीकथेतील राजकुमारा, मैनाराणी, गोड गोजिरी लाज लाजिरी अशा गोड गाणी आपल्याला देणाऱ्या गायिका कृष्णा कल्ले यांचं निधन झालं। 1960 ते 70च्या दशकात 200 पेक्षा जास्त हिंदी आणि 100 पेक्षा जास्त मराठी गाणी त्यांनी गायलेली आहेत। मूळच्या कारवारी असलेल्या कृष्णा कल्लेंचं शिक्षण कानपूरला झालं। त्यामुळे त्यांच्या गाण्यामध्ये एक हिंदी भाषेचा लहजा होता। केला इशारा जाता जाता, एक गाव 12 बांधडी या चित्रपटांमधली त्यांची गाणी गाजली। सोबतच जमाने से पूछो, टार्झन और जादुई चिराग, रास्ते और मंजिल अशा हिंदी सिनेमांसाठी देखील त्यांनी गाणी गायली। पाहूयात काही राष्ट्रीय घडामोडी। राहुल गांधींच्या कथित पाळत प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटण्याची शक्यता आहे। या प्रकरणावरून आज संसदेत गोंधळ होऊ शकतो। प्रश्नोत्तराचा तास रद्द करून यावर चर्चा व्हावी अशी नोटीस जेडीयूने दिली, तर यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये रविवारी शाब्दिक चकमकी उडाल्यात। हे प्रकरण फक्त राहुल गांधी यांच्या हेरगिरीपुरतं मर्यादित नाही, तर आणखीन खोल आहे असा आरोप काँग्रेसने केलाय। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंही गुजरातची पद्धत राबवत असल्याचं काँग्रेसचे नेते आनंद शर्मांनी म्हटलंय, तर काँग्रेस अतिशयोक्ती करत असल्याचं भाजपने म्हटलंय। राहुल गांधी कुठे आहेत ते काँग्रेसच्याच नेत्यांना माहीत नाही, तर त्यांच्या विरोधात हेरगिरी कशी करणार असा सवाल प्रकाश जावडेकर यांनी विचारलाय। पश्चिम बंगालमध्ये नादियामध्ये एका 71 वर्षांच्या ननवरती झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आले। या नन ज्या जीसस अँड मेरी या कॉन्व्हेंटच्या सिस्टर सुपिरियर आहेत, त्यांच्याशी संबंधित रिलिजियस ऑफ जीसस अँड मेरीच्या वरिष्ठ अधिकारी या घटनेची चौकशी करण्यासाठी आल्यात। दरम्यान या ननवरती उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय। त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एका गायनाकोलॉजिस्ट सोबतच मानसोपचार तज्ज्ञाचीही नेमणूक करण्यात आली। पोलिसांनी आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केलंय आणि माहिती देणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय। भूसंपादन कायद्याला विरोध करण्यासाठी आरजेडीने रविवारी पाटण्यामध्ये राजभवनावरती मोर्चा काढला। आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासतायत असा आरोप लालूंनी केलाय। हा मोर्चा म्हणजे फक्त सुरुवात असल्याचं लालू म्हणाले। यापुढे अशा कायद्यांना विरोध करण्यासाठी संपूर्ण बिहारमध्ये निदर्शनं करू असा इशारा त्यांनी दिलाय। काळ्या पैशांच्या मुद्द्यावरही लालू यादव यांनी मोदींवर टीका केली। खोटी आश्वासनं देऊन मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय। उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाच्या सरकारने रविवारी 3 वर्ष पूर्ण केली। या निमित्ताने लखनौमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। समाजवादी पक्षाने निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली असल्याचा दावा अखिलेश यांनी केलाय। आपल्या सरकारवर टीका करणाऱ्यांवर त्यांनी ताशेरे ओढले। तसंच गेल्या 3 वर्षांमध्ये आपण काय काय कामं केली याची यादीच त्यांनी वाचून दाखवली। उत्तर प्रदेशच्या काही योजनांचं अनुकरण इतर राज्यांचे नेतेही करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज बंगळुरूमधल्या जिंदाल नेचर क्युअर इन्स्टिट्यूटमधून घरी जातील। खोकला, दमा आणि शुगर या आजारांवर इलाज करण्यासाठी केजरीवाल 5 मार्चपासून या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांना आज दुपारी 2च्या सुमारास हॉस्पिटलमधून सुट्टी मिळेल अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर बबीना नंदकुमार यांनी दिली। उपचारानंतर केजरीवाल यांची अंतर्गत यंत्रणा आता ताजी झाली असल्याचं डॉक्टर म्हणाले। त्यांच्या रक्तातली साखर नियंत्रणात आली, तसंच त्यांच्या औषधांमध्ये 30% घट झाल्याचं डॉक्टर्सने सांगितले। या आठवड्यात जम्मू काश्मीरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। याचा कालावधी 23 दिवस असेल। मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात हे पहिलंच अधिवेशन होत आहे। 18 मार्चला अधिवेशन सुरू होईल आणि 22 मार्चला बजेट मांडलं जाईल।
भाजप आणि पीडीपीचे आमदार एकत्रितपणे सत्ताधारी बाकांवर दिसतील, तर गेल्यावेळी एकत्र येऊन सरकार स्थापन केलेले नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे आमदार यावेळी विरोधकांच्या भूमिकेत वावरताना दिसतील. देशभरात या वर्षात स्वाईन फ्लूने आतापर्यंत 1700 पेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतलाय. रविवारी देशामध्ये 36 जण स्वाईन फ्लूचे शिकार झालेत, तर एकूण रुग्णांची संख्या 30,000च्या जवळ पोहोचली. केंद्रीय आरोग्य खात्याने ही माहिती दिली. स्वाईन फ्लूचा सर्वाधिक प्रकोप गुजरातमध्ये आहे. तिथे 382 जणांचा या आजाराने मृत्यू झालाय. त्याखालोखाल राजस्थानात 375 तर महाराष्ट्रात 288 जण दगावलेत. राज्यात स्वाईन फ्लूचे 3407 रुग्ण आहेत. मध्य प्रदेश, दिल्ली, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये स्वाईन फ्लूचा जास्त प्रभाव आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये खून झालेल्या प्रभा अरुण कुमार यांच्या पार्थिवावरती काल कर्नाटकमधल्या अमतूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पती अरुण कुमार यांनी अंत्यविधी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. काल दुपारी विशेष विमानानं त्यांचं पार्थिव बंगळुरूहून त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं. प्रभा यांचा गेल्या आठवड्यात सिडनीमध्ये त्यांच्या घराजवळ खून झाला. त्यावेळी त्या घरी परतत होत्या आणि फोनवरती पती अरुण कुमार यांच्याशी बोलत होत्या. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील प्रसिद्ध झालंय. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले. त्यामध्ये 14 नागरिकांचा मृत्यू झालाय आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसामुळे पाराही खाली घसरलाय. एकट्या राजस्थानात गेल्या 24 तासात पाऊस, वीज पडणं आणि गारपिटीमुळे 12 जणांचा मृत्यू झालाय, 12 जण जखमी झालेत. उत्तराखंडमध्ये पावसामुळे दरड कोसळून 2 जण ठार झाले. राजस्थानात रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय, तसंच पशुधनाचंही नुकसान झालेलं आहे. मुसळधार पावसाने अनेक पाळीव प्राण्यांचे बळी घेतले. नवी दिल्लीमध्ये सध्या पहिल्या जागतिक महायुद्धाच्या आठवणी जागवणारं प्रदर्शन सुरू आहे. या महायुद्धात जवळपास 75,000 भारतीय सैनिकांनी प्राण गमावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यांनी या सैनिकांच्या हुतात्म्याला वंदन केलं. या प्रदर्शनात युद्धाशी संबंधित शस्त्र, गणवेश, पदकं यांचा समावेश आहे. ब्रेकनंतर आता पाहूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी. पाकिस्तानातल्या लाहोर शहरात काल 2 चर्चवरती आत्मघातकी हल्ले झाले. यात 15 जणांचा मृत्यू झाला, तर 80 जण जखमी झालेत. जमातुल अहरार या पाकिस्तानी तालिबानशी निगडीत असलेल्या दहशतवादी संस्थेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. लाहोरच्या योहानाबाद या ख्रिश्चन बहुल भागामध्ये रविवारी सकाळचा मास सुरू असताना हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर जमावाने 2 संशयित दहशतवाद्यांना ठेचून मारल्याचंही वृत्त आहे. इराकमधल्या कुर्दी अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि यामध्ये आयसिसचे दहशतवादी पेशमर्गा सैनिकांच्या विरोधात रासायनिक अस्त्र म्हणून क्लोरीन वायूचा वापर करत असल्याचं दिसतंय. हा रासायनिक हल्ला 23 जानेवारीला मोसूल शहर आणि सिरियाच्या सीमेदरम्यान झाला होता, असा दावा कुर्दिस्तान रिजन सिक्युरिटी काउन्सिलच्या निवेदनात करण्यात आलाय. या सैनिकांनी गॅसचे सुमारे 20 सिलेंडर्स वापरल्याचं काउन्सिलचं म्हणणं आहे. मात्र या दाव्याला स्वतंत्रपणे पुष्टी मिळालेली नाहीये. आयसिस ही दहशतवादी संघटना बोको हराम या दुसऱ्या दहशतवादी संघटनेला आपल्या सोबत घ्यायला तयार आहे. आयसिसच्या प्रवक्त्याने याविषयीची माहिती दिली आहे. आयसिसचा प्रभाव इराक आणि सिरियामध्ये आहे, तर बोको हराम ही नायजेरियात स्थापन झालेली आणि वाढलेली दहशतवादी संघटना आहे. आता बोको हरामला सोबत घेतल्याने खिलाफत चळवळ पश्चिम आफ्रिकेत देखील पसरल्याचं आयसिसने म्हटलंय. बोको हरामने गेल्या वर्षी सुमारे 10,000 जणांची हत्या केली आहे, तर 275 शाळकरी मुलींचं अपहरण केलंय. ब्राझीलमधल्या सँटा कॅटरिना राज्यात एका बस अपघातात 54 जण ठार झालेत. मृतांमध्ये 8 मुलं आणि 24 महिलांचा समावेश आहे. पोलीस आणखी मृतदेहांचा शोध घेत आहेत. शनिवारी जॉइनविले या शहराजवळ बस पर्वतावरनं कोसळून हा अपघात झाला. दुर्घटनाग्रस्त बस तब्बल 1300 फूट खाली कोसळली. अपघातानंतर मदत कार्याला सुरुवात झाली. त्यासाठी बराच परिसर शोधावा लागला. या अपघातात 10 जण जखमीही झालेत. त्यांच्यापैकी 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचं कारण शोधायचं काम सुरू आहे, पण इथला रस्ता वळणावळणाचा असल्याने ड्रायव्हरचं नियंत्रण गेलं असावं असा अंदाज आहे. ब्राझीलचे अध्यक्ष दिल्मा रोसेफ यांच्या विरोधात रविवारी लाखो नागरिक रस्त्यांवर उतरले. अध्यक्षांच्या विरोधात महाभियोग चालवण्यात यावा या मागणीसाठी आणि सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी रविवारी 50 पेक्षा जास्त शहरांमध्ये नागरिकांनी मोर्चे काढले. रियो दि जानेरोच्या कोपाकाबाना बीचवरती सुमारे 15,000 नागरिक
ब्राझीलचा ध्वज घेऊन जमले होते। त्यांच्यापैकी काही जणांना सरकार बरखास्त करण्यासाठी सैन्याने बंद करावं अशी इच्छा काही जणांनी व्यक्त केली आहे। पेट्रोब्रास या सरकारी कंपनीमध्ये तब्बल 80 कोटी डॉलर्स लाच देण्यात आले। त्याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। हंगेरीमध्ये पंतप्रधान विक्टर ऑर्बन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत हजारो निदर्शक बुडापेस्टच्या रस्त्यांवरती उतरले। निदर्शकांनी बुडापेस्टच्या ईस्टर्न रेल्वे स्टेशनकडून वेस्टर्न रेल्वेच्या दिशेने प्रतिकात्मक मोर्चा काढला। त्यावेळी ते पंतप्रधान आणि उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते। नागरिकांना लोकशाही हवे, युरोप आणि इतर देशांमधली लोकशाही आम्हाला हवी, हुकुमशाही नको अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली। ऑर्बन हे रशियाशी चांगले संबंध ठेवण्याच्या मताचे आहेत। जॉर्जियामध्ये झुगदिदी या शहरात जॉर्जियन ड्रीम हा सत्ताधारी पक्ष आणि युनायटेड नॅशनल मूव्हमेंट हा विरोधी पक्ष यांचे समर्थक आपसात भिडले। त्यामध्ये अनेक जण जखमी झाले। जॉर्जियन ड्रीमच्या समर्थकांनी युनायटेड नॅशनल मूव्हमेंटच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यापैकी काही जणांच्या हातात काठ्या होत्या। त्यानंतर इमारतीमध्ये त्यांची युनायटेड नॅशनल मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांशी मारामारी झाली। जॉर्जियन ड्रीमचे समर्थक युनायटेड नॅशनल मूव्हमेंटच्या इमारतीत शिरले तेव्हा तिथे त्यांची बैठक सुरू होती। सरकारचा राजीनामा मागण्यासाठी 21 मार्चला रॅली काढण्यासाठी ही बोलणी सुरू होती। त्यामध्ये अडथळे आणण्याचा सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी विरोध केला। दोन्ही पक्षांचे समर्थक नंतर रस्त्यातही एकमेकांशी भिडले। इजिप्तमध्ये एक महत्त्वाची आर्थिक परिषद आयोजित करण्यात आली होती। रविवारी त्याचा समारोप झाला। या परिषदेच्या निमित्ताने इजिप्तला अब्जावधी डॉलर्सची मदत आणि गुंतवणूक मिळाली। अध्यक्ष अल फातेह अल सिसी या समारोपासाठी हजर होते। 2011च्या अरब स्प्रिंग नंतर गेली 4 वर्ष इजिप्तमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती, पण आता तो काळ मागे पडलाय आणि इजिप्त पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला तयार आहे हा संदेश जगाला द्यायला ही परिषद आयोजित करण्यात आली होती। जागतिक ग्राहक हक्क दिन रविवारी साजरा करण्यात आला आणि या निमित्ताने चीनमध्ये अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। चीनच्या गान्सू प्रांतामध्ये ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी काही उपक्रम सुरू केले। त्याचाच एक भाग म्हणून या वर्षाच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या मोहिमांमध्ये जप्त करण्यात आलेला बनावट माल नष्ट करण्यात आला। या मालाची किंमत 20 लाख युआन इतकी होती। यामध्ये अन्न, कपडे, वाहनांचे भाग यापासून घरगुती उपकरणांपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश होता। बनावट सिगरेट्स आणि दारू देखील यावेळी नष्ट करण्यात आली। पॅसिफिक महासागरातल्या वानुआतू या लहानशा बेटाला वादळाचा जोरदार तडाखा बसलाय। यामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली आणि डझनावरील नागरिकांचे प्राणही गेलेत। वानुआतू हा 65 बेटांचा समूह आहे आणि ही बेटं ऑस्ट्रेलिया ते हवाईच्या दरम्यान वसलेली आहेत। इथल्या रस्त्यांवर घरांचे उडालेले पत्रे, उन्मळून पडलेली झाडं, विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा असं दृश्य दिसत होतं। अनेक लहान गावं नष्ट झालेत, तशीच इथली संपर्क यंत्रणाही पुरती विस्कळीत झाली। पॅम या वादळाने हे नुकसान केलंय। हे वादळ आता न्यूझीलंडच्या दिशेने सरकलंय। पाहूयात आता क्रीडा विश्वातल्या काही घडामोडी। FIH वर्ल्ड हॉकी लीग वरती भारतीय मुलींनी आपलं नाव कोरलंय। नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवरती खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये भारताने पोलंडचा 3-1 ने पराभव केला। वंदना कटारियाने 15व्या मिनिटाला पहिला गोल केला। त्यानंतर 17व्या मिनिटाला पोलंडच्या ओरियाना वालसेकनं पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर केलं। त्यानंतर बराच वेळ कोणत्याही टीमला गोल करणं जमलं नाही। अखेर भारताच्या राणीने 44व्या मिनिटाला गोल करत पुन्हा एकदा भारताला आघाडी मिळवून दिली। तर 59व्या मिनिटाला ऋतू राणीने गोल केला। वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने आयर्लंडचा 7 विकेट्सनी पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे। पण या पराभवाबरोबरच आयर्लंडचं या वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलंय। विलियम पोर्टरफील्डने एकट्याने झुंज द्यायचा प्रयत्न केला, पण त्याची एकाकी खेळी अपयशी ठरली। त्याने 107 रन्स केले, पण त्याला एकाही बॅट्समनची साथ मिळाली नाही। अहमद शहजादची हाफ सेंचुरी आणि सरफराजच्या तुफानी सेंचुरीच्या जोरावर पाकने आपला इरादा पक्का केला आणि क्वार्टर फायनल गाठली। पाकिस्तानच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो सरफराज अहमदनं। सरफराजने आपल्या वनडे करिअरमधली पहिली सेंचुरी ठोकत टीमला महत्त्वाचा विजय मिळवून दिला। सरफराजने 124 बॉल्समध्ये 6 फोर ठोकत नॉट आउट 101 रन्स केले। पाकिस्तानच्या बॅटिंग बरोबर बॉलिंगनेही कमाल केली। वहाब रियाजने 3 तर सोहेल खान आणि राहत अलीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या।
तर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळत वेस्ट इंडिजने देखील क्वार्टर फायनल गाठले। लीग मधल्या शेवटच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने यूएईचा 6 विकेट्सनी दणदणीत पराभव केला। वेस्ट इंडिजच्या माऱ्यापुढे यूएईची टॉप आणि मिडल ऑर्डर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली। त्यांचा एकही बॅट्समन किल्ला लढवू शकला नाही। विंडीजच्या इनिंगची देखील अडखळती सुरुवात झाली, पण जॉन्सन चार्ल्स आणि जोनाथन कार्टर यांच्या हाफ सेंचुरीच्या जोरावर दिनेश रामदीनच्या 33 रन्सच्या खेळीने विंडीजला विजय मिळाला। या विजयासोबतच विंडीजने आपला नेट रन रेट सुधारत क्वार्टर फायनल गाठलेली आहे। लीग मॅचेस आता संपल्यात, त्यामुळे प्रत्येक ग्रुपचं चित्र स्पष्ट झालंय। ग्रुप बी मधनं पहिल्या 4 टीम क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरल्यात। त्यात लीग मधल्या सगळ्या मॅच जिंकत टीम इंडिया नंबर 1 ठरले। भारताच्या खात्यात 12 पॉइंट्स आहेत, तर 6 पैकी 4 मॅचेस जिंकत दक्षिण